सुहास बोलतोय. आण्यामध्ये बिबट्याने हल्ला केलाय की एक लाऊडस्पीकरवरती बोलू का? ते झालं का? पण इथं काही सुविधा भेटत नाही दादा. इथं नारायणगावच्या दवाखान्यात झाले. हो दादा, पण ॲम्ब्युलन्स वगैरे काहीच उपलब्ध करून देत नाही दादा इथं. पण ते बोलतात का तुमच्या गाडी प्रायव्हेट गाडीतून नको, ॲम्ब्युलन्स मध्येच न्यावं लागेल. कारण की फाटण्याची शक्यता आहे. ती गवटीला मार लागलाय ना तो, तर तो फाटण्याचे हे डॉक्टर इथले स्थानिक डॉक्टर बोलतात ते. आता नारायणगाव पेशंट नारायणगाव दवाखान्यात येईल, प्राथमिक आरोग्य केंद्रात. मंचाला सांगितलं त्यांनी घेऊन जायला. हो हो दादा चालते. आता या ठिकाणी दादांना मी फोन केला होता. आता या ठिकाणी दादांना मी फोन केला होता. दादांनी आता फोन करून सांगितले तातडीने लगेच ॲम्ब्युलन्स पण आली. दादांनी फोन केल्यानंतर लगेच. त्यामुळे माझं म्हणणं आहे की दादांना मी अभिनंदन करतो दादांचं, का दादांनी आमची दखल घेतली पठारभागच्या लोकांची आणि ॲम्ब्युलन्स त्यांनी लगेच पाठवलेली आहे. म्हणजे आता ही जी मगाच तरुण ही ॲम्ब्युलन्स होती, आता ह्याच ॲम्ब्युलन्स मध्ये आता येणार आहे शेवटी. पण ही प्रत्येक वेळी आमदारांना फोन करायची वेळ. पण आता प्रत्येक वेळेस आमदारांना फोन केलं. आता अशी परिस्थिती झाली की लोकप्रतिनिधींनी सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी लक्ष घालायची गरज आहे का? कारण की हे काम जे दवाखान्याचं आहे हे दवाखान्याच्या डॉक्टरांनी केलं पाहिजे, तर ते आता आमदार साहेबांना करावं लागतं. अशी वेळ आलेली. आम्ही अभिनंदन करतो दादांचं. दादांनी आमच्या फोन उचलला आणि फोन उचलून आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल दादांना मी फोन केला. दादांना अशी वस्तुस्थिती झाली आणि अशीच घडली. दादा बोलले मला माझ्या कानावर विषय आलाय, तू काय काळजी करू नको, 2 मिनिटात तिथे ॲम्ब्युलन्स मी डॉक्टरशी सांगून जी आहे ती ॲम्ब्युलन्स तुला पाठवून द्यायची व्यवस्था करतो मी लगेच. आता ह्याच ॲम्ब्युलन्स मध्ये सोडवलं जातं. हो. काय आरोग्य व्यवस्थेबाबत काय बोलत चालले दादा ते बोलत ना? आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलायचं तर आरोग्य व्यवस्थेने प्रथम प्रायोरिटी पेशंटला दिली पाहिजे, पण ती अशी होत नाहीये. आणि जे उच्चस्तरीय डॉक्टर आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आहे, त्यांनी लक्ष घातलं पाहिजे याच्यावरती. एवढीच माझी विनंती आहे. त्यांनी सहकार्य करावं एवढी विनंती माझी.